नमस्कार, मी शुभांगी ब्लॉग्स अँड किचनमध्ये तुमचं स्वागत करीत आहे। आज आपण बनवणार आहे संडे स्पेशल चिकनचा रस्सा व सुक्कं आणि चिकनचं सूप। कसं बनवायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे। चला तर आपण आता व्हिडिओला सुरुवात करून घेणार आहे। मी तुम्हाला दाखवणार आहे आता हे मी पाऊण किलो चिकन घेतलेलं आहे, गरम पाणी करून घेतलेलं आहे। बारीक चिरलेला कांदा, हळद, मीठ, धना पावडर, थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर। आता आपण गॅसवर कुकर गरम करायला ठेवलेला आहे। 3 ते 4 मी कांदे भाजायला ठेवलेले आहे। आता कुकरमध्ये आपण काय करणार आहोत, तेल ॲड करून घेणार आहे। हे चिकन इतकं छान लागतं, इतकं सुंदर होतं। तुम्ही बघा मी कसं बनवत आहे। तेल आपलं गरम झालेलं आहे, त्यात मी कांदा ॲड केलेला आहे। आता त्यात थोडीशी हळद पावडर व धना पावडर मी टाकणार आहे। मी जसं चिकन बनवलेलं आहे तसं जर तुम्ही केलंच तर चिकन इतकं सुपर होतं, तुम्ही नक्की बनवून बघा। चला आता आपलं ते चिकन त्यामध्ये ॲड करून घेऊ। चिकनची भाजी ही कांदे छान आपले ब्लॅक कलरचे भाजून घ्यायचे आहे आपल्याला, त्यामुळे चिकनला चांगला असा ब्लॅक कलर येतो, छान चिकनही छान लागतं। आता आपलं चिकन छान परतलेलं आहे, त्यात थोडंसं मीठ मी घालून घेणार आहे, थोडीशी कोथिंबीर, सर्व काही आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे आणि छान असं हलक्या हाताने फिरवायचं आहे। बघा आता किती छान असं आपल्या चिकनला कलर आलेला आहे। तुम्ही मी जसं दाखवलं आहे तसं कुकरला वर खाली करून छान असं ते परतून घ्या। गॅस हा फुल ठेवायचा आहे आपल्याला। तुम्हाला मी दाखवलेलंच आहे। आता चला यावर 1 ते 2 मिनटासाठी आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं आहे। त्यामुळे काय होतं, हे चिकन मिठात आणि हळद मिठात शिजल्यामुळे रुचकर लागतं व खूप छान टेस्ट येते यामुळे। आता यावरनं मी झाकण ठेवून घेणार आहे। आता छान अशी आपली वाफ 1 ते 2 मिनटासाठीच आपलं झाकण ठेवायचं आहे, जास्त वेळ ठेवायचं नाही। आणि चिकनला हे पाणी गरमच वापरायचं आहे। चिकनला ही आपल्या चिकनची खासियत आहे, टेस्ट आणि तरी येण्यासाठी। आता मी यामध्ये गरमच पाणी ॲड केलेलं आहे, यामुळे चिकनही लवकर शिजतं आणि भाजीही सोपी होते। चला आता आपलं चिकनमध्ये गरम पाणी ॲड करून घेतलेलं आहे, तोपर्यंत आपलं तिकडं कांदे भाजत आहे। तुम्हाला मी ते दाखवलेलेच आहे। बघा किती सुंदर असं आपलं चिकन गरम पाणी टाकल्यामुळे बघा लगेचच, आणि आपली वाफही आपण घेतली होती 1-2 मिनटासाठी, किती सुंदर असं आपलं स्ट्रक्चर त्या भाजीत दिसतच आहे। आता आपण झाकण लावून घेणार आहोत। आता आपला हा मेनू संडे स्पेशल आहे। आजचा मेनू संडे स्पेशल आहे। चिकनचा काळा रस्सा व सुक्कं आणि सूप कसं बनवायचं हे सर्व मी तुम्हाला दाखवणारच आहे। आता आपले कांदे हे चांगले छान असे भाजून झालेले आहे, इकडं आपलं चिकनही शिजत आहे। चला तर आता मी मसाला काढून घेतलेला आहे, तुम्हाला दाखवणार आहे। कांदे बघा 3 ते 4 भाजून घेतलेले आहे आणि मी यात खडा मसाल्याचा वापर केलेला आहे, तेही तुम्ही बघू शकता। धने घातलेले आहे व फुटाणे घातलेले आहे, सर्व काही मी तुम्हाला दाखवलेलंच आहे। बघा आता मी ते तुम्हाला सगळं सांगणारच आहे। आता हा मसाला आपल्याला भाजून घ्यायचा आहे। आता मी तव्यावर तेल घालून घेणार आहे। तवा छान असा गरम होऊन द्या, त्यावर तेल ॲड करा। तेल छान असं गरम झालं की त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, खोबरं ॲड करणार आहे। खोबरं हे गोल्डन ब्राऊनच होऊन द्यायचं आहे आपल्याला, त्यामुळे आपल्या चिकनच्या भाजीला टेस्ट ही खतरनाक येते व सुंदर लागते। बघा आता मी कसा मसाला भाजत आहे तुम्ही नक्की बघा ना, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। माझ्यासारखं जर चिकन बनवलं तुम्ही तर इतकी उत्कृष्ट तुमची चिकनची भाजी होणार आहे। आपल्या आता खोबरं बघा किती गोल्डन ब्राऊन झालेलं दिसत आहे। आता त्यामध्ये मी मिरच्या आपल्या अंगावर उडू नये त्यासाठी मी सर्व मसाला त्यातच टाकणार आहे। धना पावडर, खडा मसाला व कांदा त्यात आपल्याला असा हाताने बारीक करून घ्यायचा आहे, त्यावर ॲड करायचा। आणि तुम्हाला मी दाखवलेलं आहे, या मसाल्यात मी लसणाचा वापर केलेला नाही आणि ती पेस्ट काढायसाठी फ्रेशच पेस्ट तुम्ही वापरा, न दुकानामधून आणता। त्याने काय होतं, आपल्या भाजीला छान टेस्ट येते। आता बघा मी सगळा आपला मसाला रेडी आहे, तुम्ही बघतच आहात। आणि आता हे आपलं वाटण, हे कसलं वाटण आहे, आपलं फ्रेश पेस्टचं वाटण आहे। ते वाटण बघा, त्यात कोथिंबीर घातलेली होती, त्यामुळे किती सुंदर असं अद्रक, लसूण, पुदिना, कोथिंबीर याचं सर्व। आता आपल्याला सुक्कं चिकन बनवायचं आहे, मी तुम्हाला ते दाखवलेलं आहे। आता बघा आपलं इकडं चिकन किती सुंदर असं शिजलेलं आहे, वाव अप्रतिम। चला तर मग आता आपण भाजीला सुरुवात करून घेऊ। आता आपली भाजीत काय करायचं आहे, आपल्याला पातेलं गॅसवर ठेवून घ्यायचं आहे।
पातेला भाजी आपल्याला ठेवून घेतलेला आहे मी. तर मग आता आपलं गरम झालेलं आहे. त्यात काय घेतलेलं आहे मी, चिकनचा मसाला, सुहाना चिकन मसाला वापरलेला आहे, धना पावडर, हळद पावडर, आणि हा आहे आपला HR चा मसाला, आणि हा आहे एव्हरेस्ट मसाला. हे सर्व मी त्या भाजीमध्ये यूज करणार आहे. आपलं इकडं चिकनही शिजलेलं आहे आणि गरम पाणीही मी करून घेतलेलं आहे. आपला सर्व मसाले रेडी आहे आणि मी फ्रेश पेस्ट वापरलेली आहे, तुम्हाला मी दाखवलेलंच आहे. आता मी सुकं चिकन अगोदर बनवणार आहे, त्यानंतर भाजी बनवणार आहे. आता यामध्ये मी चिकनचा तुम्हाला सांगितलं आहे, चिकनचा मसाला तुम्हाला कळावा म्हणून मी तसं दाखवलेला आहे, आणि यात चिकन फ्राय मसाला मी ॲड करणार आहे. आता मी सुकं चिकनचे आधी सुकं चिकन बनवणार आहे. बघा मी यात भरपूर काही तो मसाला ॲड केलेला आहे. हा जास्तीत जास्त 2 चमचे असेल. यामध्ये थोडीशी हळद पावडर, थोडीशी मिरची पावडर टाकायची, आणि लक्षात घ्यायचं की गॅस हा आपला एकदम मंद असावा, किंवा तुम्ही बंद केला तरी चालेल, कारण आपलं तेल हे गरम आहे त्यामुळे. हां बघा, आता त्यात मिरची पावडर ॲड केलेली आहे, थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे, आणि ती आपण जी पेस्ट काढलेली आहे फ्रेश, ती थोडीशी मी त्यात ॲड केलेली आहे. तुम्हाला ती ग्रीन दिसत आहे, ती पेस्ट काढलेली कोथिंबीर बारीक केल्यामुळं तिचा कलर ग्रीन झालेला आहे. ही पेस्ट जर यूज केली तुम्ही तर चिकन इतकं सुपर होतं, इतकं छान होतं. तुम्ही अशी भाजी नक्की ट्राय करा. आता आपलं छान ते मसाला परतला होता, त्यामध्ये मी चिकन ॲड करून घेतलेलं आहे. त्याच चिकनमधलं चिकन ॲड केलेलं आहे. मी 1 ग्रॅम चिकन आणलेलं आहे, 1 किलो चिकन आणलेलं आहे, सॉरी. आता बघा, यावरनं थोडीशी कोथिंबीर घालायची. बघता क्षणी खाऊ वाटणार आपलं चिकन, सुकं चिकन रेडी आहे. वाव, तोंडाला पाणी सुटलं की नाही. बघा किती सुंदर दिसत आहे, एकच नंबर. या तुम्ही पण अशी रेसिपी नक्की ट्राय करा. आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा व शेअर करा. आणि ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. ही संडे स्पेशल रेसिपी आहे. चला, आपलं चिकन हे 1 ते 2 मिनटासाठी आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. बघा किती सुंदर असं आपलं चिकन रेडी आहे. हे सुकं चिकन झालेलं आहे आपलं. इकडं सूप रेडी झालेलं आहे. आता आपलं सुकं चिकनही झालेलं आहे. आता आपल्याला भाजी बनवायची आहे. यात कसं आहे, मी मसाला तुम्हाला प्रॉपर दाखवला आणि खड्या मसाल्यांचा वापर केला आहे. त्यात मी तमालपत्रे, 1-2 लवंग, 1-2 मिरे, थोडेसे शहाजिरे हे आणि थोडीशी दालचिनी, हे सर्व आहे ना मी वाटायलाच घातलेलं होतं. आता 3 हे तमालपत्र मी त्या तेलामध्ये ॲड करून घेणार आहे. तेल हे आपलं गरम झालेलं आहे. आता त्यावरनं आपल्याला ती पेस्ट जी आहे ती कोथिंबीर बारीक केल्यामुळे त्यामध्ये तिचा कलर हा ग्रीन आलेला आहे. ते अद्रक, लसूण, आणि यात मी पुदिना वापरलेला आहे. हे सिक्रेट आहे या भाजीचा. आपल्याला पुदिना हा या पेस्टमध्ये वापरायचा आहे. पुदिना वापरल्यामुळे ह्या भाजीची चवच वेगळी येते आणि सुंदर लागते. आणि मी खडा मसालाही काळ्या मसाल्यात दळून घेतलेला आहे. तुम्हाला मी ते दाखवलंच होतं, आणि ते छान असं भाजून घेतलेलं आहे. ही भाजी एकदम हॉटेलसारखी लागते, धाब्यासारखी पण लागते. त्याच्यात सर्व काही कंटेंट मी यूज केलेला आहे. आता हे मसाले मी तुम्हाला अगोदरच दाखवलेले आहे. त्यात मी काय काय घातलेलं आहे. हा सुहाना चिकन मसाला आहे, थोडासा गरम मसाला, हळदी पावडर, धना पावडर इत्यादीचं आपण छान असं मिश्रण. आणि यात मी सिक्रेट टिप वापरणार आहे, ती तुम्हाला मी पुढं नक्कीच सांगणार आहे. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. आता मी काळा मसाला त्यामध्ये ॲड करून घेतलेला आहे. गॅस हा कमी केलेला आहे, आणि छान असं थोडंसं फास्ट आपल्याला फिरवायचं आहे, कारण आपले मसाले खाली करपले नाही पाहिजे. बघा किती छान असं आपल्या भाजीतून तेल आत्ताच सुटायला सुरुवात झालेली आहे. थोडंसं त्या भाजीचा जेव्हा आपण मसाला परतत असतो त्यावेळेसच जर आपण मीठ ॲड केलं तर त्या भाजीलाही छान टेस्ट येते. आणि लक्षात ठेवायचं की आपण आधी चिकनला शिजवायला पण मीठ घातलेलं आहे, त्यामुळे थोडंसंच मीठ आपल्याला वापरायचं नाही. हे सिक्रेट आहे. आता तुम्ही बघितलं असं नाही कसलं पाणी आहे. हे आहे चिकनचं सूपचं पाणी. हे चिकनचं सूपचं पाणी टाकल्यामुळे चिकनच्या भाजीला एकच नंबर टेस्ट येते, आणि हे हॉटेलचं सिक्रेट आहे. हे चिकनच्या रस्स्यात भाजी 1 ते 2 मिनटासाठी छान असं आहे ना त्या पेस्टला परतून घ्यायचं आहे झाकण ठेवून. इतकं छान आहे. हा मसाला तुम्ही काळा मसाला म्हणूनही खाऊ शकता, इतका सुंदर लागतो. याला चिकनचीच टेस्ट असते. चला, आता मी चिकन ॲड करून घेत आहे. बघा किती सुंदर अशी आपली चिकनची भाजी व्हायला सुरुवात झालेली आहे. झालेली नाही, सुरुवात झालेली आहे. 5 ते 10 मिनटात आपली भाजी रेडीच होणार आहे. बघा किती छान अशी तरी आलेली आहे आपल्या भाजीला. यावरनं आपल्याला थोडीशी कोथिंबीर वापरायची आहे. ही भाजी जास्तीत जास्त 5 ते 7 मिनटं चांगले शिजवून घ्यायची आहे आपल्याला.
ही ना कच्ची नाही राहिली पाहिजे. जर ती सपोज नाही व्यवस्थित झाली तर छान तरी येत नाही आणि छान टेस्टही लागत नाही. आपण सर्व काही कंटेंट छानच परतून घेतलेलं आहे. आपलं सुकं चिकन आहे रेडी आहे, सूपही रेडी आहे ना. आता आपली भाजी जस्ट 5 मिनटात तयारच होणार आहे. बघा तर किती सुंदर अशी आपल्या भाजीला तरी आलेली आहे. चिकन म्हणलं का सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटतं, हो की नाही. आता भाजी बघा मी खळखळून उकळी घेतलेली आहे. गॅस हा फुलच ठेवलेला आहे. बघा किती सुंदर अशी आपली भाजी तयार आहे. वाव, सुंदर. मी तुम्हाला दाखवतो आहे किती छान. आणि चिकनची भाजी नाही थोडीशी पातळच ठेवायची, घट्ट ठेवायची नाही. किती सुंदर तरी आलेली आहे का नाही. चिकन सुपर संडे स्पेशल. चला सुक्कं चिकन आता आपलं ताट रेडी करून घेऊ. बघा तुम्हाला मी दाखवतच आहे कसं चिकन बनवलेलं आहे. थँक्यू.